रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाचे सन्मानित प्राचार्य आणि आमचे परममित्र आदरणीय डॉक्टर नगरकर सर, विविध विभागाचे युवा प्रमुख, व्हाईस प्रिन्सिपल्स, त्यामध्ये विशेष म्हणजे अगदी उमेदीच्या काळामध्ये आम्ही एकाच रूममध्ये राहिलो आणि खूप रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरुवातीच्या कामाचा जो तडफदार अनुभव होता तो आम्ही घेतला, ते म्हणजे माझे मित्र संजय ठुबे, यादव सर, इंगळे सर, परदेश सर, पै सर, भुजबळ सर, सगळेच माझ्या परिचयाचे आहेत. सभागृहामध्ये आणखी काही सहकारी प्राध्यापक खिलारे मॅडम आहेत, रोडगे सर बोल आले. खरं म्हणजे ज्यांनी शिक्षणाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत नेण्यासाठी, ज्ञानाचा प्रकाश शेवटच्या माणसाच्या झोपडीपर्यंत नेण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, त्या कर्मवीर भाऊरांच्या चरणी अतिशय मनापासून नतमस्तक होण्याचं भाग्य मला आज या निमित्ताने मिळालं. खरं तर रयत शिक्षण संस्था ही आमची एक माहेर, आणि माहेरी आल्याचा आनंद जसा मुलींना होतो तशा पद्धतीचं मला गेली 37 वर्ष मी रयत शिक्षण संस्थेमध्ये काम केलं. आणि या निमित्ताने मला आपणाशी हितगुज करण्याची, बोलण्याची संधी आदरणीय नगरकर सरांनी दिली, त्यामुळे त्यांचं मी मनापासून अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो. आणि उपस्थित असणाऱ्या विशेषतः NEP स्कूल कनेक्ट यासाठी जाणून घेण्यासाठी आलेले माझे सर्व नवोदित उमलणारे, ज्याला व्यक्तिमत्व म्हणतात, ते सगळे तरुण मित्र आणि त्यांच्यावर आलेले पालक, अनेक ज्युनियरचे, सिनियरचे सर्व सहकारी प्राध्यापक, मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आपण खूप आता सिरियस झालो. इतकं सिरियस झालं की 4 भाषण आपण ऐकले. कुलगुरूंचं ऐकलं, उपकुलगुरूंचं ऐकलं, डीन 2 होते, त्यामध्ये खरे सर आणि मिठारे सर. देशामध्ये असे 45,000 कॉलेजेस आहेत, 11,000 विद्यापीठ आहेत. जसं महाविद्यालयाला प्रमुख प्राचार्य असतात तसे विद्यापीठाला प्रमुख कुलगुरू असतात. आणि या कुलगुरूचं आपण भाषण जेव्हा ऐकतो त्याच निश्चितपणे आपल्यासमोर एका उंचीची माणसं येतात. आणि मग या शिस्तीमध्ये नेमकं काय आहे, आपल्या प्रत्येक मिनिटाला आपल्या मनामध्ये असे प्रश्न पडला पाहिजे, कुलगुरू म्हणजे नेमकं काय. सहज नाही घ्यायचे कुठलेच प्रश्न. आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण किती सजग आहोत, किती जागरूक आहोत, आपल्या जीवनाच्या प्रती आपल्याला उंचीवर जाण्यासाठी आपण मिनिट टू मिनिट कसा वापर करतो, यासाठी नवीन शैक्षणिक धोरण आले. सुरुवातीला मला आणखी एक गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे की देशामध्ये जे नामांकित विद्यापीठ आहेत, जे नामांकित कॉलेजेस आहेत, त्या नामांकित कॉलेजाच्या रँकमध्ये बसण्याची संधी नगरकर सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी एकमेकांच्या कोऑर्डिनेशनने अशा पद्धतीचं या महाविद्यालयाला एका उंचीवर नेलंय. खरं तर मला त्याचा रयत सर म्हणून सार्थ अभिमान आहे. हे सांगत असताना ही सुविधा अतिशय ग्रामीण भागातल्या मुलांच्यापर्यंत एवढा चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था रयत शिक्षण संस्थेच्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला मिळते, त्यामुळे आपण सुद्धा सगळे खूप भाग्यवान आहोत. मी तुम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि त्याचं फ्रेमवर्क याचं जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बरेचदा असं होतं, एखादा विषय किचकट असेल तो अधिक किचकट करून सांगावा, अधिक गहन करून सांगावा, आणि खूप समोरच्याला मी किती विद्वत्ता आहे हे दाखवण्यासाठी त्याला काही समजलं नाही चालेल पण माझी विद्वत्ता झळकली पाहिजे अशा पद्धतीचा बहुतांशी प्रयास होत असतो. पण ज्या ग्रामीण भागातून मी आलो, शेवगाव तालुक्यात माझं गाव आहे, त्या मुलांच्या मानसिकतेमध्ये जर मी गेलो तर त्या मुलांना सोपं करून सांगण्यासाठी जे काही करता येईल असं मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. जसं एखादी डॉक्टर एखाद्या मुलाला औषधाची गोळी लिहून देतात, वडील दुकानातून मेडिकलमधून ते औषध अगदी गिचमिड अक्षरामध्ये लिहिलं असतं तरी सुद्धा त्या मेडिकलच्या दुकानातून त्याला देतात. म्हणून
ते औषध कडू असतं आणि ते औषध त्याला नको असतं त्या बाळाला, पण त्याचा ताप त्याचा आजार बरा होण्यासाठी त्याला ते घेणं क्रमप्राप्त असतं. त्यावेळेस आई काय करते तर आई त्याला मायाने ममतेने गोड आहे त्याला साखर टाकून त्याला काहीतरी गोड बोलून त्याला आपण फिरायला जाऊ असं करू तसं करू अशा ममतेने त्याला जेव्हा ते औषध देते तिला माहित असतं ते औषध कडू आहे, पण त्या औषधाच्या सेवनानंतर त्या मुलाचं आरोग्य ठीक होणार आहे हेही तिला माहित असतं. म्हणून ज्या मायेने ज्या प्रेमाने ती त्या मुलाला भरवते आणि निश्चितपणे त्याचा इम्पॅक्ट होतो. हे सांगण्यामध्ये असं आहे की एखादी गोष्ट सोपी करून सांगताना जेवढं मला अगदी डाऊन टू अर्थ असं खाली येऊन सांगता येईल असा मी प्रयत्न करणार आहे. माझं भाषण हे आमच्या सरकारी प्राध्यापकांसाठी आणि याच्यासाठी नाही, हे फक्त 12वीच्या वर्गातून आपल्याकडे जे विद्यार्थी आले जातात हायर एज्युकेशनमध्ये त्यांच्यासाठी मी असा प्रयत्न करणार आहे. सर 2 मिनिट तुमची परवानगी घेऊन मी एक प्रयोग करतो आणि तो प्रयोग असा आहे की छोटासाच प्रयोग आहे पण तो इंटरेस्टिंग आहे, मला आवडतो म्हणून मी मुद्दाम घेतो आमच्या महाविद्यालयामध्ये होता. त्याचं कारण मी नंतर तुम्हाला सांगेल, फक्त मुलांसाठी येतो कारण आता या एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळं प्रयोगात्मक शिक्षण आहे. मॅक्झिमम प्रयोग, मॅक्झिमम स्किल, मॅक्झिमम त्याला जे काही ध्येय आहे त्याच्यामागचा उद्देश सांगण्याचा प्रयत्न हे सगळं आहे. हे सांगत असताना छोटासा प्रयोग आहे अगदी 2 मिनिटाचा. तर आता मुलांनो मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देणार आहे, पालकांसाठी आणि प्राध्यापकांसाठी नाही, फक्त मुलांसाठी. तर मी तुम्हाला उभा राहा म्हणलं की स्टँडअप म्हणलं की उभं राहायचं आणि सिट डाऊन म्हणलं की बसायचं. तुम्ही म्हणा ह्या प्रयोगात काय विशेष, माझा स्वभाव थोडा हसरा खेळवा आहे, भाषा माहिती बऱ्याच म्हणून मी थोडंसं सोप्या भाषेत तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करतो. व्याख्यान हे खूप असं भयानक वाटलं पाहिजे, खूप डोक्यावरती केस उभा राहिला पाहिजे, ह्या भावनेतून तुम्ही अजिबात जाणार नाही बाहेर, हा मी प्रयत्न करणार आहे. स्टँडअप म्हणलं की उभं राहायचं, सिट डाऊन म्हणलं की बसायचं. समजलं ना? सोपी इन्स्ट्रक्शन आहे. स्टँडअप, व्हेरी गुड. सिट डाऊन, स्टँडअप, सिट डाऊन. आता मी स्टँडअप म्हटलं की तुम्ही खाली बसायचं आणि सिट डाऊन म्हटलं की तुम्ही उभं राहायचं. स्टँडअप, सिट डाऊन. आता मी काय सांगितलं तुम्हाला सिट डाऊन, तरी किती मुलं उभं राहिले? तुम्हाला सांगितलं मी सिट डाऊन, पण तुम्ही काय केलं? उभं राहिलं. बरोबर? समजलं का काय घडलं तुमच्याकडून? सूचना तुम्हाला दिली मी सिट डाऊन, तुम्ही काय केलं? उभा राहिला. बरोबर? आता तुम्ही म्हणाल सर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांगायचे तुम्ही काय प्रयोग लावले? तर ह्याचा उद्देश असा आहे, बसा खाली बसा. ह्याचा उद्देश असा आहे की आपण बऱ्याच वेळा शरीराने एखाद्या ठिकाणी असतो पण मनाने आपली सजगता त्या वातावरणाशी साधण्यासाठी आपण कधी कधी तयार नसतो आणि मग आपल्या सबकॉन्शियस माइंडला जे काही आदेश असतात किंवा पारंपरिक पद्धतीने ऑर्डर दिली की फॉलो करायची, ऑर्डर दिली की फॉलो करायची, पण ती फॉलो करताना ऑर्डर काय आहे हेच आपण कधी कधी समजून घेत नाही. मग या मनाला आपल्याला एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी असे काही वैयक्तिक लेवलला प्रयोग करायचे असतात आणि हे जेव्हा प्रयोग करतो आपण त्यावेळेस आपण त्या ठिकाणी भावना घेतो. अदरवाईज मग भाषण करणारे भाषण करतायत, बोलणारे बोलतायत, ऐकणारे ऐकतायत, आपल्याला काय त्याचं कोणीतरी मित्राकडून समजून घेऊ सांगू अशी पद्धत होण्याची शक्यता असते. म्हणून जे काही करायचं त्यामध्ये जर तुम्ही मन ओतून शरीराने नव्हे, महाविद्यालयाचा प्रत्येक मिनिटचा अर्थ आहे मी नीट होईपर्यंत, घड्याळातला मिनिट असतो ना त्याचा आपण अर्थ काय घ्यायचा, मी नीट होईपर्यंत आपण जास्त विचार करू, प्रयत्न करू, तर आणि तरच या सगळ्या उपद्व्यापाचा आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या कोवळ्या वयामध्ये आपण जे ज्ञानार्जन करण्यासाठी देणार आहोत तिथं होणारे बदल, हे बदल आपण वारंवार लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही भाग्यवान या अर्थाने आहात की तुम्ही फर्स्ट इयरला आलात आणि ही पॉलिसी बदलली. आता ही पॉलिसी काय आहे, कुलगुरूंच्या उपकुलगुरूंच्या भाषणात तुम्ही ऐकलं, पण आमच्यासारख्या 35 वर्ष ज्यांनी या क्षेत्रात काम केलंय प्राध्यापक म्हणून
त्यांच्या सुद्धा ती पॉलिसी आणि त्यांची भाषणं डोक्यावरून जातात. त्याचे जे अर्थ आहेत त्याच अर्थाने मी तुम्हाला बोलणार आहे. त्यांनी जे सांगितलेले विषय आहेत, पण मला नाही वाटत की कोणाला जर उभा केलं म्हटलं कुलगुरूंनी काय सांगितलं एक जण कोणतरी सांगा. औपचारिकता म्हणून तुम्हाला कुलगुरू पाहायला मिळाले, त्यांनी विषय खूप चांगले मांडले, पण आपली मानसिकता ती ऐकण्याची नसल्यामुळे किंबहुना ते जे शब्द आहेत ते शब्द खूप जड असल्यामुळे आपल्याला कधी कधी ते आणि म्हणून या बदलत्या शैक्षणिक प्रवाहामध्ये उच्च शिक्षणातली नवी नवी आव्हानं जे येतात ते आलेले आव्हानं आपल्याला शिकावावे लागतात. चेंज इज द ओनली थिंग दॅट डज नॉट चेंज. परिवर्तन ही काळाची गरज असते. आता आपण जर त्या पॉलिसीच्या विरोधात किंवा त्याचे डिमेरिट सांगत बसलो, प्रत्येक गोष्टीला मेरिट डिमेरिट असतातच. दिवस आहे म्हणलं की रात्र आहे, चांगलं म्हणलं की वाईट आहे, उंच म्हणलं की आखूड आहे. जेवढं काही जगात आहे त्या जगाला त्यामध्ये दोन बाजू नेहमी असतातच. आणि म्हणून त्या पॉलिसीच्या डिमेरिटचा आपण आता विचार करायचा. कारण पॉलिसी राबवताना शासनाने, महाराष्ट्र शासनाने, केंद्राने, UGCने, विद्यापीठाने आपल्यापर्यंत आता आणून ठेवलेली डाळ आणि त्या पॉलिसीच्या राबवण्याची आपलं जबाबदारी. तेव्हा आता त्याचं हे असं आहे का तसं आहे का याच्याबद्दल आता बोलून चालणार नाही. आणि म्हणून ती पॉलिसी आपल्या दारात आल्यानंतर उच्च शिक्षणापर्यंत जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल मी आता सुरुवात करणार आहे. 2 मिनिटांमध्ये फक्त मागे काय होतं थोडंसं सांगतो. मागे ज्युनियर कॉलेजचे टीचर असतील त्यांना सुद्धा लक्षात येईल, विद्यार्थ्यांना लक्षात येईल असं सोप्या भाषेत सांगतो. इथून मागे 10+2+3 असा पॅटर्न होता. 10+2+3. 10 म्हणजे 10वी, +2 म्हणजे 12वी आणि +3 म्हणजे ग्रॅज्युएशन. म्हणजे पहिल्या पॉलिसीमध्ये 10+2+3 15 बेरीज येते आणि त्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये ग्रॅज्युएशनचा संबंध होता, पदवीचा संबंध होता. आता त्याचा ढाचा बदलला. बरेचसे लोकांना हे लक्षात येत नाही किंवा ते लक्षात घेत नाही. ते लगेच म्हणतात 10+2+3 ला पॅरलल 5+3+3+4 5 आणि 3 8 8 आणि 3 11 11 4 15 10+2+3 15 15 15 बेरीज जुळली. लगेच ते म्हणतात की आता 10+2 ऐवजी आता 5+3+3+4 पॅटर्न आला. लक्षात घ्या, पहिल्या पॉलिसीमध्ये ग्रॅज्युएशनचा उल्लेख होता. या पॉलिसीमध्ये ग्रॅज्युएशनचा उल्लेख नाही. 5+3+3+4. पहिल्या पॉलिसीमध्ये 18 वर्षाचा मुलगा झाला की तो 12वी होऊन यायचा. त्याला लेबल असायचे. काय त्याला लेबल काय असायचे? 11वी 12वी आर्ट्सचा, कॉमर्सचा, सायन्सचा पहिल्या पॉलिसीमध्ये. आता थोडंसं पार्शियली त्याला लेबल असणार आहे, नाही असं नाही, परंतु तो ज्यावेळेस आपल्याकडे येणार आहे हायर एज्युकेशनमध्ये तर त्याला आता बऱ्यापैकी लेबल नसणार आहे. त्याचं कारण असं आहे की आता 11वी 12वी त्यांनी जरी ठेवलं पण त्याला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असं नाव दिलेलं नाही. मला काय होईल माहिती का, बालक 3 वर्षाचं झालं की ते शाळेमध्ये मग तो पहिल्या 5च्या टप्प्यात येईल. पहिले 5+3+3+4 आहे की नाही, पहिल्या 5च्या टप्प्यात तो येईल. मग 3 वर्षाचा झाला काय ते 5च्या टप्प्यात आला म्हणजे 3 आणि 5 8 वर्ष झाले त्याला. 8 वर्षाचं वय झालं की तो 2री पास होईल. पुढचे 3 वर्ष म्हणजे मग 3री 4थी 5वी, पुढचे 3 वर्ष 6वी 7वी 8वी आणि पुढचे 4 वर्ष 9वी 10वी 11वी 12वी असं तो होणार आहे. याच्यावर जास्त वेळ खर्च करणार नाही कारण हे तुम्हाला वाचून कळेल, ऐकून कळेल. पण पहिल्या पॉलिसीमध्ये जे बदल महत्त्वाचा फरक सांगितला मी तुम्हाला. पहिल्यामध्ये ग्रॅज्युएशन होतं, आता ग्रॅज्युएशन नाही. आता यातले दोघं मधलं साम्य एक आहे की पहिल्यामध्ये सुद्धा 18 वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर तो 12वी पास व्हायचा. आताचा विद्यार्थी सुद्धा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो 12वी होणार आहे. त्याला बोर्ड वगैरे असेल नसेल आपण नंतर विचार करू आपण. त्याला 12वीचं लेवल असणार आहे पण आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असं नसणार आहे. मग तो 18 वर्षाचा झाल्यानंतर आता दादा पाटील महाविद्यालयामध्ये आला. आता कसा आला, काय आला, पॉलिसी काय, कोणी आली, के कस्तुरीरंगन वगैरे खूप 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 त्याच्यामध्ये एक लेक्चर होईल. त्यामुळे मला तिकडे मी अजिबात देणार नाही. आता तुम्ही महाविद्यालयाच्या दारात आलेला आहे. दादा पाटील महाविद्यालय कर्जत या ठिकाणी वय वर्ष 18 पूर्ण केलेलं आहे आणि आता तुम्हाला 12वी पासचा सर्टिफिकेट आहे. कळालं इथपर्यंत? 12वी पास तिथे होत होता तुम्ही, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स लेबल घेऊन येत होता. आता तुम्हाला लेबल नाही, आता तुम्ही
12वी पास 18 वर्ष वय पूर्ण. आता इथे आल्यानंतर या शिक्षण पद्धतीमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल काय केला त्यांनी. आता मी बोर्डाचा सदस्य म्हणून गेली 10 वर्ष विद्यापीठात होतो. तिथे काय असायचं की अभ्यासक्रम जास्त येतो त्या अभ्यासक्रमामध्ये बऱ्यापैकी फक्त बोर्डाच्या लोकांना किंवा काही कलेक्शन केलेल्या लोकांना त्याचं माहीत असायचं. मग त्याच्यावर आरोप व्हायचे पहिल्या अभ्यासक्रमावर की काय त्या मुलाला त्याच्याकडे हे स्किल आहे ते स्किल आहे, पण ह्या शिक्षण पद्धती टाईट शिक्षण पद्धती आहे आणि मग त्याला काय करता येत नाही, अमुक नाही तमुक नाही तमुक. म्हणून या शिक्षण पद्धतीत त्यांनी काय केलं की त्या मुलाच्या मध्ये जन्मतःच जे काही स्किल असेल, जन्मतःच काही स्किल असेल त्या स्किलचा त्याला वापर करून त्याला काय करता येईल या ग्रॅज्युएशनच्या पर्वामध्ये यासाठी प्रयत्न केला त्यांनी. आणि ईश्वराने आपल्याला इथे पाठवताना प्रत्येकाला स्किल दिले. अगदी सिंहाला प्रचंड ताकद दिली, एखाद्या हरणाला चपळपणे पाळण्याचं स्किल दिलंय, नव्याने एखाद्या छोट्या मुंगीला इकडची माती उचलून तिकडे टाकायचं स्किल दिलंय. आता झुरळ तर काही कोणाला चालत नाही, पण एखाद्या खंबीर बाईला सुद्धा ते झुरळ घाबरतं बाथरूम मध्ये, त्याला त्याचं स्किल दिलंय त्याला. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी स्किल करून इथं पाठवलं. मग आपल्यामध्ये काहीतरी स्किल असतं, कोणाला भाषणाचं असतं, कोणाला संगीताचं असतं, कोणाला काही एखादं अँकरिंगचं असतं, कोणाला हेल्दी स्पोर्ट्स स्पिरिटचं स्किल असतं. अशा अनेक वेगळ्या स्किल घेऊन आपल्याला पाठवलंय. हे स्किल आपल्याला समजण्यासाठी नव्या पॉलिसीमध्ये त्यांनी काय केलंय की 12वी पास झालेला विद्यार्थ्याला, आता एक उदाहरण घेतो फक्त आणि मग पुढे जाऊ आपण. समजा त्याला सायन्सला प्रवेश घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हटलं की मग अशी म्हटलं की तुम्ही आर्ट सायन्स कॉमर्स नाही, पण सायन्सला प्रवेश घ्यायचा, आर्टला घ्यायचा, कॉमर्सला घ्यायचा, जसं प्रवेश घ्यायचा काहीतरी ठरवावं लागेल ना पॉईंट, त्याशिवाय त्याला एंट्री होणार नाही. म्हणून मग सायन्सला तो आला तर मग त्याला पहिले 4 विषय असायचे, आता त्याला 3 विषय. समजा काय फॉर एक्झाम्पल म्हणून ना फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ असे त्याने 3 विषय घेतले. आर्ट्सला गेला समजा तर त्याने समजा मराठी, हिंदी, पॉलिटिकल सायन्स असं काहीतरी त्याने 3 विषय घेतले. त्याला 3 विषय घेण्याची मुभा आहे. उरलेले जे विषय आहेत ते उरलेल्या विषयामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट की जी कुलगुरूंनी तुम्हाला सांगितली त्याला म्हणतात मल्टीडिसिप्लिनरी. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे काय, एका शाखेतला विद्यार्थी दुसऱ्या शाखेत प्रवेश घेऊ शकतो. इथून मागा होतं टाईप कंपाऊंड, टाईप त्याला बॉन्डिंग होतं. कसं की सायन्सचा विद्यार्थी म्हणजे खूप छान, कॉमर्सचा त्यापेक्षा थोडासा जरा खाली, आर्ट्स म्हणजे जसं आम्ही सर प्रवास करताना आम्ही बघतो ना एसटी मध्ये शिवनेरी मधला माणूस लाल परिवारला गाडीमध्ये कसं बघतो की काहीतरी लाल परिवाराला कसा टमटमकडे बघतो, तसं हे सायन्स आर्ट्स कॉमर्स एकमेकांना थोडंसं बघायचं. आता त्यांनी काय केलं, सायन्सचा विद्यार्थी असेल ना त्याला अजिबात तिकडे जाता येत नाही कॉमर्सला. आणि जे नको असलेला रूल होता महाराष्ट्रात तो कोणालाच माहित नाही. तो म्हणजे आर्टच्या मुलाला सायन्सला प्रवेश घेता येतो का, सगळे म्हणजे नाही घेता येत. तसं कुठेही महाराष्ट्रात जी आर नाही किंवा कुठे नाही. आर्ट्सच्या मुलाला सायन्स सुद्धा घेता येतं, पण आपण सांगू मागे आहे की चर्चा करून आली खूप वर्ष आणि अजिबात नाही. तू आता इकडे आला ना आता परत तू जायचं नाही, असं कुठंच नियम नाहीये की आर्ट्सच्या मुलाला सायन्स घेता येत नाही, सायन्सच्या मुलाला कॉमर्सच्या मुलाला सायन्स घेता येत नाही, असं नव्हतं कुठे. असू दे. आता ह्यांनी काय केलं, सायन्सचा विद्यार्थी आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ घेतलं त्यांनी, तर त्याला कॉमर्स किंवा आर्ट्स मधले इतर विषय त्याला घ्यायची परवानगी. मग त्याला ओपन इलेक्टिव्ह, जेनरिक इलेक्टिव्ह, स्किल एनहान्समेंट कोर्सेस आणि अनेक त्याला नाव वेगळे आहेत. तेवढे आता खोलापली आता लगेच जाणार नाही. त्याचं कारण असं आहे परत तुम्हाला ते बोजड वाटेल. आता इथपर्यंत तुम्हाला कळालंय की 18 वर्ष पूर्ण, 12वी पास, सायन्सचे 3 विषय घेतले. त्यात सायन्सच्या विद्यार्थ्याला कॉमर्स किंवा आर्ट्स, तसा आर्ट्सचा विद्यार्थी असेल त्याला सायन्सचे काही विषय घेता येतील, कॉमर्सचे काही विषय घेता येतील. याला म्हणतात मल्टी डिसिप्लिनरी. म्हणजे टाईट बॉन्डिंग, टाईट जे कंपार्टमेंट होते ना की याच्या इकडे जायचं नाही त्याच्या तिकडे जायचं नाही, अजिबात नाही. सरळ म्हणजे सरळ याच रेषेत चालायचं, तसं नाही. आता त्याला विविध शाखांचे विषय घेता येतील. आता आमच्या सरकारी प्राध्यापकांच्या वरती खूप मोठी जबाबदारी येणार आहे. ती खूप म्हणजे खूप मोठी की ज्यांना आर्ट्सचे प्राध्यापक असतील
तर त्यांना सायन्सच्या विषयाच्या मुलाला आता त्याने घेतला काय एखादा विषय त्याला तो शिकवावा लागणार आहे. यासाठी मुलांना एवढी प्रचंड त्यामध्ये लवचिकता किंवा फ्लेक्झिबिलिटी आहे. हा एक त्यातला महत्त्वाचा फरक. त्याला म्हणतात मल्टी डिसिप्लिनरी. आता मल्टी डिसिप्लिनरीचा अर्थ सोप्या सुटसुटीत भाषेत एका फॅकल्टीचा विद्यार्थी दुसऱ्या फॅकल्टीचा विषय घेऊ शकतो. त्याला म्हणतात मल्टी डिसिप्लिनरी. वाटेल ते विषय घेऊ शकतो. तो म्हणला मला की मला आता एखादा समजा ते आर्ट्स फॅकल्टी डेव्हलप केला, एखादा संगीत विशारद किंवा एखादा वेगळाच काहीतरी सिलेबस कर्जतच्या परिसरातल्या एखाद्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून समजा आर्ट्सच्या एखाद्या प्राध्यापकाने विषय आणला आणि तो बोर्ड ऑफ स्टडीमध्ये पास करून घेतला तर त्याला पुणे विद्यापीठ परवानगी देणार आहे. आणि तो म्हटला नाही आता मला कर्जतला हा विषय शिकवायचा आहे, पाणी व्यवस्थापन समजा, आणि त्या प्राध्यापकाने तो डिझाईन केला, विद्यापीठाकडून मंजूर करून आणला, तर तो विषय तुम्हाला इतर विषयाच्या फॅकल्टीच्या मुलांना घेता येईल. म्हणजे त्याला इतकं त्यांनी लवचिकता दिली. त्याला म्हणतात मल्टी डिसिप्लिनरी. दुसरा एक त्यामधला आता महत्त्वाचा सांगतो आकृतीबंध. पहिला मी तुम्हाला सांगितला जेव्हा सिलेबस चेंज होतो, अभ्यासक्रम बदलतो, पॉलिसी बदलते, त्यावेळेस त्या पॉलिसीच्या संदर्भात काय काय बदल होतात तर त्याचा पहिला म्हणजे ती रचना बदलते. आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, एखादी गोष्ट कुठली नवीन एखाद्याने आणली, साधी तुम्ही गावात एखादी नवीन स्कीम आणली तरी त्याची पहिली किल्ली उडवली जाते. त्याला सपोर्टर्स नसतात. ते मग त्याच्यावर निगेटिव्ह भूमिकेने बघतात, हे असं पण असतं का, ते तसं होईल का, अमुक नाही तमुक नाही, त्याच्यावर खूप चर्चा करून आणतात. आणि मग ते शेवटी आपण जर नाही केलं तर काय होईल इथपर्यंत ती चर्चा थांबते. कुठली नवीन योजना असेल तर नवीन योजना लवकर लोक स्वीकारत नसतात. आता ह्या आपल्या सगळ्या देशाच्या शिक्षण तज्ञांनी अभ्यास करून खूप अथक प्रयत्नातून ही पॉलिसी आणल्यामुळे ह्या पॉलिसीचे मेरिट्स आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. डिमेरिट बद्दल चर्चा आपण थोडंसं जाता करू. अडचणी आहेत, संघर्ष आहे, त्याच्यावर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर ही पॉलिसी जेव्हा अशी आकृतीबंधाने बदलली त्याच्यामधला अभ्यासक्रमाची रचना मी तुम्हाला सांगितली. पहिले मी तुम्हाला आकृतीबंध करून आता रचनेकडे घेऊन आलो. त्याचाच नेमका ढाचा काय बदलणार आहे. आता मायक्रो लेवलला मी जात नाही, परंतु तुम्हाला कळलं की आर्ट्सचा मुलगा सायन्सचा घेऊ शकतो, सायन्सचा मुलगा कॉमर्स किंवा आर्ट्सचा घेऊ शकतो असं तुम्हाला लक्षात आलंय. आता त्यामध्ये हा ढाचा एकदा बदलल्यानंतर त्यांनी आणखी एक अत्यंत जड शब्द आपल्याला आणलेला आहे. तो म्हणजे मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट. MEME. मल्टिपल एंट्री म्हणजे काय की एखादा विद्यार्थी समजा आता FY ला आणि तो 2 वर्ष इथे समजा त्याने प्रयत्न केला. आता पहिला कसं आणखी सांगतो. पहिल्यामध्ये तो TY पास झाल्यानंतर त्याला सर्टिफिकेट मिळायचं पदवीचं. ग्रॅज्युएट पूर्ण आहे तर पदवी. ग्रॅज्युएटच्या शेवटच्या वर्षाला शेवटचा पेपर त्याने काही नजर चुकीने म्हणा, काही अनावधानाने म्हणा, काही त्याच्या वैयक्तिक अडचणीने म्हणा, काही कारणास्तव घरी पाहिजे लग्न निघालं, आजारी पडला म्हणून दिला नाही, त्याला त्यावेळेस डिग्री मिळत नव्हती. आता त्यांनी काय केलंय, अरे मग तुझे 3 वर्ष वाया गेले का, शेवटचा पेपर फक्त दिला नाही म्हणून त्याला प्रवेश नाही, त्याला पदवी नाही का. मग त्यांनी काय केलं बदल, पहिल्या वर्षी विद्यार्थी त्यांनी जर त्याचे 44 क्रेडिट म्हणजे काय तर आपण दैनंदिन जीवनात म्हणतो ना आमच्या त्याचं क्रेडिट जातं, गडकरींना रस्त्याचं क्रेडिट जातं, गावामध्ये एखाद्या माणसाचं फार क्रेडिट आहे. याचा अर्थ काय, तो वागतो, बोलतो, चालतो कसा, गावात काय गावाच्या योगदानाबद्दल सहभाग देतो त्याच्याबद्दल त्याचं कम्युनिटिव्ह त्याला जे काही गुणगान मिळतं त्याला क्रेडिट. तसं त्याने जर क्रेडिट पूर्ण केले 44 तर त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणजे आता बघा पहिल्यामध्ये TY झाल्याशिवाय, फायनल झाल्याशिवाय, फायनलचा पेपर झाल्याशिवाय त्याला भले मेरिट असो, डिस्टिंक्शन असो, काय असेल ते असो, त्याला काहीच मिळत नव्हतं. आता पहिल्या वर्षी पूर्ण झाला तर बाहेर पडला काही त्याच्या वैयक्तिक कारणामुळे, अडचणीमुळे, तर त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी त्याने आला आणि दुसऱ्या वर्ष पूर्ण केलं सलग समजा तर त्याला डिप्लोमा मिळणार आहे. बघा, तिसरं वर्ष पूर्ण केलं तर त्याला डिग्री मिळणार आहे. 4 वर्षाची एक डिग्री आहे, तर 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये त्याला ऑनर मिळणार आहे. पहिल्यांदा तेच होतं, पहिल्यांदा 12वी पासून आला की त्याला 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे आणि 2 वर्ष त्याला PG करावं लागायचं. आता वयात आणि वेळेत त्यांनी फार बदल केलेला नाहीच बदल केला. फक्त बदल कशात केलाय त्यांनी तर पहिल्या वर्षी पास झाला तर सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षी पास झाला तर डिप्लोमा, तिसऱ्या वर्षी पास झाला तर त्याला डिग्री असं मिळणार आहे. पण याच्यामध्ये त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली बघा.
मोबाईलमध्ये बघू नका मागच्या विद्यार्थी. त्यांनी असं एक आपल्याला टेक्नॉलॉजी आणि याने खूप ॲडिक्टेड केलं बघा. समोरचा माणूस जर बोलत असेल तर आपण कुठेतरी एका वेगळ्या विश्वास जातो. तर कृपया थोडंसं भान ठेवा. तर त्यांनी काय केलंय, मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट. म्हणजे पहिल्या वर्षी हा सर्टिफिकेट घेतलं समजा आणि 2 वर्ष काहीतरी त्याला वाटलं बाबा नाही मला आता काहीतरी काम करायचं आहे, मुलींचं लग्न आहे, आणखी काय आजारी आहे, परिस्थिती नाही, अशा तो बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर तो परत 2 वर्ष आला तरी त्याला दुसऱ्या वर्षाला प्रवेश. इथून मागे ते होतं, पण इथून मागे काय व्हायचं, 2013चं पॅटर्न, 19चं पॅटर्न आणि महाविद्यालयाची आमची सगळ्याची इतकी दमछाक व्हायची. काही वेळा एखाद्या विद्यार्थी आला आणि तो म्हणला सर मी 13 पॅटर्नचा आहे ना, आता म्हणून 6 वर्ष नव्हतो. नगरकर सरांना जर विचारलं तर क्षणभर आपल्याला प्रश्न पडायचा किंवा प्राचार्यांना की आता याला प्रवेश कसा द्यायचा, अशा अनेक गोष्टी होत्या तिथे. आता त्यामध्ये तो 2 वर्षी बाहेर गेला, आला परत तो म्हणला शिकायचं, त्याला मग डिप्लोमा मिळणार. परत 2-3 वर्ष बाहेर गेला, परत आला, त्याला काय म्हणणार म्हणजे मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट. हे हॉल आहे ना, हा हॉल, या हॉलला बघा मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट म्हणजे एक एंट्री आणि एक एक्झिट आहे. म्हणजे असं वाटलं व्याख्यान बरोबर नाही तर तो बाहेर जाऊ शकतो आणि थोड्या वेळ त्याला वाटलं आता काय बाहेर काही कर्मानंतर तो आत येऊ शकतो. पण याचे तोटे आहेत, ते तोटे नंतर जेव्हा आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा आपल्याला लक्षात येणार. तोटे असे त्याचे मला जाणवलेले की आता मल्टिपल एंट्री, आता टाईट कंपाऊंड आहे त्यामुळे आता पर्याय नाही, आता बाहेर तुम्हाला जाता येत नाही. म्हणजे तुम्ही थोडंसं तरी फोकस होऊन ऐकताय, पर्याय नाही ना. आता जर असं जर दरवाजा वेगळा असता तर काय वाटेल तेवढे लोक बाहेर गेले असते, वाटेल तेवढे लोक आले असते. म्हणजे फोकस त्यामध्ये जो आहे तो झाला नव्हता. पण शिक्षण पद्धतीमध्ये अशी त्याच्यावर तक्रार असायची की त्याला बाहेर पडता येत नाही, त्याला बांधून ठेवलं जातं, म्हणून मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट. आता मी तुम्हाला थोडं पुढे घेऊन चाललो, परत सांगतो. मुद्दा मागच्याच मुद्दे मी रिपीट करतो. आकृती बंद सांगितला, अभ्यासक्रम कसा बदलला होता सांगितला, त्यानंतर त्याला कशी डिग्री मिळणार आहे, 4 वर्षाची 3 वर्षाची ते तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट. आता तुम्ही म्हणाल की एक तर कॉलेजमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे, ऑफिसमध्ये लोक कमी आहे, त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं, काय ठेवायचं, मोठा प्रश्न आहे का. मग त्यांनी काय केलं, टेक्नॉलॉजीचा वापर करून संपूर्ण जगभर, देशभर, राज्यभर, विद्यापीठात तो मुलगा कुठेही गेला, काही ठिकाणी कुठे गेला, तो कधी गेला तरी त्याला त्याचे क्रेडिट किती मिळाले ते त्याला बँकेत जसं असतं ना आपलं अकाउंट तसं त्याला पाहायला मिळणार. जसं आपलं बँकेत आहे, मी बँकेत गेलो आणि 50 रुपये ठेवले, दुसऱ्या दिवशी 5,000 काढून आणले, 45,000 झाले. परत 4 वर्ष बँकेत गेलो नाही, 4 वर्षांनी आलो तर ते मला 45,000 ते निश्चितपणे पाहिजे देतात. व्याज थोडं देतील पण 45,000 नक्की देतात. म्हणजे थोडक्यात माझं जे अकाउंट आहे ते अकाउंट त्यांनी काय केलं, सेव्ह करून ठेवलं, सेफ ठेवलं. तसं विद्यार्थ्यांना त्याच्या प्रवासामध्ये, शैक्षणिक प्रवासामध्ये त्याला जे मिळणारे क्रेडिट्स आहेत, त्यांनी 44 क्रेडिट पूर्ण केले की त्याची नोंद त्या बँकेत होणार. मग ही बँक कुठली आहे तर त्याला त्यांनी काय म्हटलं, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. तुम्ही म्हणाल की बँक तर कुठे नाही आणि मग बँकेचं क्रेडिट कसं काय. तर ही डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी तुमचं अकाउंट, जसं डिजी लॉकर असतं ना, डिजी लॉकर तुम्ही वापरले काही मला की डिजी लॉकर मध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, 10वीचं सर्टिफिकेट की ज्याला केंद्राने मान्यता दिली आहे, केंद्राने कायदा पास करून तुमचं डिजी आरटीओचं लायसन्स, एखाद्या आरटीओ तुम्हाला प्रवासात पकडलं, लायसन्स दाखवा, तुमच्याकडे त्याची सॉफ्ट हार्ड कॉपी नसेल, तुम्ही डिजी लॉकर मध्ये दाखवलं तर ते त्याला ग्राह्य धरावं लागतं. असं ते ग्राह्य असलेलंच ते थोडक्यात डिजी लॉकर. तसा त्या विद्यार्थ्याचा अकॅडमिक बँक क्रेडिट हा जो आहे भाग, तर तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रत्येकाला 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मुद्दाम सांगतो, महाविद्यालयात जर तुम्ही येता त्याला तुम्हाला स्वतःला खातं खोलायचं आहे. ते खातं म्हणजे काय, महाविद्यालयाच्या पोर्टलवर जाऊन तुमचा एबीसीचं खातं खोलायचं, अकॅडमिक बँक क्रेडिट प्रत्येकाने खोलायचं आहे, कंपल्सरी आहे तुम्हाला. ते का कंपल्सरी आहे की तुम्ही मिळणारं जे तुमचं क्रेडिट आहे ते क्रेडिट त्यामध्ये काय करणार आहे, तुम्ही सेव्ह करून ठेवणार आहे. म्हणजे क्रेडिटचा तुम्हाला काय फायदा, तुम्हाला की सेव्ह करून आम्हाला काय, समजा एखादा मुलगा इथून गेला काहीतरी पुण्यात गेला मॉडर्न कॉलेजला, पुण्यातला मॉडर्नचा फर्ग्युसनला गेला, फर्ग्युसनचा परत कुठेतरी गरवाऱ्या वाया कर्जतला आला, कर्जतला जाऊन खेळला आला, तरी त्याने कुठेही गेला तरी त्याची जी क्रेडिट आहे ना ते क्रेडिट त्याची काय करणार, ग्राह्य धरणार. म्हणून तुम्हाला त्याचं खातं खोलायचं महत्वाचं. आणि मग त्या मुलाचं हे जे मगाशी म्हटलं मी, मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट, किती
आणि किती वेळ आला त्याचं रेकॉर्ड किती सेव्ह होणार आहे कुठे त्या अकाउंटवर. म्हणजे त्याने फक्त दाखवलं सर मला एक क्रेडिट आहे. इथून मागे काय होतं एखादा मुलगा अमेरिकेत गेला तर त्याला खूप ते ट्रान्सक्रिप्शन सर्टिफिकेट हे ते अनेक पैसे बाहेर पडावं लागतं. आताच्या सिस्टीममध्ये त्याने दाखवलं मला एक क्रेडिट आहे तर हे जगभर त्याचं क्रेडिट चालेल, विद्यापीठाला चालेल. त्यामुळे काय होईल समजा जामखेडचा मुलगा इथं आला, इथला मुलगा जामखेडला गेला समजा, तर या दोन्ही संस्थांचं इंटर कॉम्बिनेशन इंटरकनेक्शन अंतर्गत संवाद डिजिटलच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे अनेक जी संस्था आहेत त्या संस्था एकमेकाला या माध्यमातून एकमेकाला बॉन्डेड राहणार आहे. आलं लक्षात. म्हणून त्या अकॅडमिक बँक क्रेडिटचा तुम्हाला फायदा होणार आहे. आता पुढे चाललो आपण. आता आपण ढाच्याकडून आलो, त्यानंतर त्याचा मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिटकडे आलो, त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं इथपर्यंत आलो. असं आपण पुढे चाललो. आता पुढे जात असताना ह्याच्यामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. आता बरं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचंय, ह्याचे जे शब्द आहेत ना ह्या शब्दाचा व्यावहारिक अर्थ लावायचा. क्रेडिट म्हणलं की काय आपल्याला भयानक वाटतं. क्रेडिट काय स्किल म्हणलं की आता काय करायचं, स्किल कुठून आणायचं. स्किल म्हणजे काय, गेला मार्केटमध्ये आणि दुकानामध्ये गेला आणि द्या 1 किलो स्किल, असं ते मिळत नाही. स्किल म्हणजे मग सांगितलं तसं वेन वी बॉर्न त्यावेळेस आपल्याला उपजत काही गोष्टी आल्या त्याच्यामध्ये आपण आपले डोळे उघडे ठेवून सातत्याने त्यामध्ये वाढ करून आपण आपलं स्किल करायचं. मग परवा मी आमच्याकडे आदरणीय नगरकर सरांनी त्यांनी सांगितलं की आम्ही लहानपणी आम्ही तर मोरॉरलेस सगळे एकाच पट्टीत वाढल्यामुळे घरच्यांनी सांगितलं की बाबा 1 रुपया दिला तेव्हा 1 रुपयाला खूप महत्व होतं. आजचे 100 रुपये 500 रुपये आणि जा पोस्टातून जाऊन एखादं कार्ड आण. आता कार्ड आणला म्हणजे किती लावतं ते 15 पैशावर होतं तुम्ही सर. मग 15 पैशाचं कार्ड पोस्टात गेलो की कार्ड कसं मागायचं, ते पोस्ट ऑफिसची भीती वाटायची. पोस्ट मास्तर तिथे टेलिग्रामचं कट्टं वाजायचं. मग तिथे गेल्यानंतर अगदी पाय घट्ट करून त्याला ते मागायचं. समजा त्यांनी 15 पैशाचे 3 कार्ड दिले, 45 पैशाचे 3, 1 रुपया दिला की मग 55 पैसे परत आले. मग 5 पैशावरचे जे ते काय करायचे, मग ते चॉकलेट खायचं का. मग रस्त्याने विचार सुरू राहायचे याचं काय करायचं का. आपण असं करायचं आपण की 2च कार्ड आणले म्हणायचं आणि 15 पैशाची चॉकलेट घ्यायची. मी लहान मुलं आहे ना त्यावेळेस त्या क्रिटिकल थिंकिंग मध्ये असा विचार करायचे. त्या विचारातून त्यांचं काय व्हायचं, खोटं बोलायला सांगत नाही मी तुम्हाला, पण त्याच्यातून त्याचं स्वतःचं काय व्हायचं, स्किल डेव्हलप व्हायचं. आता काय उत्तर द्यायचं वाटलं ना, 15 पैशाचा 30 पैसे आणलेत, चॉकलेट खाल्लेत नाही खाल्लेत का काय. मग इकडून तिकडून आलं की मग त्याला माहिती आहे घरच्यांना गेले की ते आपल्याला लिहायला लावणार आहेत. मग लगेच सगळा महिना लिहून घ्यायचा. तीर्थरूप राजमान्य राजश्री समजा मामा यांना काय असेल नसेल ते इकडे सर्व मंडळी कशाला आहे, तिकडे कशा आहे, पाऊस पाणी कसं आलंय, आणि मग पुढचा भाग लिहायचा. याचा अर्थ काय की त्या मुलांना लिहिण्याचं स्किल होतं. कशाचं स्किल होतं, लिहिण्याचं स्किल होतं. आता ह्या शिक्षण पद्धतीमध्ये हे सगळे स्किल हळूहळू लोप पावत चालले. आता ही तर पिढी सर 8वी पर्यंत परीक्षा नाही, त्यामुळे त्यांना परीक्षेचं भीती नाही, त्यांना परीक्षेचं गांभीर्य नाही. नंतर करोनामध्ये डिजिटल उत्तर, त्याच्यामध्ये मग विद्यापीठ म्हणलं ट्रू ऑर फॉल्स लिहा, TRUE फॉल्स स्पेलिंग लिहायची. त्याचा कंटाळा लागला. मग ते म्हणले नाही टी किंवा एफ लिहा. आता मी विद्यापीठात पेपर त्यांना सांगतो ना प्राध्यापक टी किंवा एफ लिहायला लागले. ते प्राध्यापक समजून घेतात, टी म्हणजे ट्रू, एफ म्हणजे. नंतर म्हणलं तर ती लिहायचा कंटाळा, मग त्यांनी गेला डॉट दिला. डॉट नाही का मार्किंग करायचा डॉट असतो, आपण आता गुगल फॉर्म भरतो तसा. म्हणजे इतकं खाली आलं की त्या मुलाला याचं काही गांभीर्यच नाही. म्हणून लिहिणं, वाचन, चिंतन, मनन, लेखन ह्याच्यातून खोलात जातच नाही. तुम्हाला सांगतो सर, म्हणजे मला बळेजाव सांगायचं नाही, आता बऱ्याच लोकांना माहिती आहे. मी स्वतः विष्णू सहस्रनामाचा पूर्ण पाठ आहे, रामरक्षा पूर्ण पाठ आहे, गीतेमधले अध्याय पाठ आहे. मला माझं कौतुक नाही सांगायचं सांगतो मुलांना. पण हे लहानपणी जर तुम्ही स्किल डेव्हलप केले ह्या वयामध्ये तर 100% तुम्हाला त्याचा आयुष्यात 100% फायदा होतो. आणि म्हणून हे स्किल बाजारात मिळत नाही. आंबा कसा पिकला हे स्किल बाजारात नाही मिळत. आंबा पिकला तर अनेक वर्ष तुम्ही तिथून बघता जाता येतात तेव्हा तुम्हाला पाड झाडाचा कळतो की अरे आंबा पिकलेला आहे. थेरीमध्ये खूप सांगितलं असं असतं तसं असतं, दुसऱ्याकडे एवढी पाठ करून एवढ्या अंशात असेल तर तो पिवळा झाला की मग त्याला
त्याला पाठ म्हणतात. पण इथे तसा तुम्हाला थेरीचा वगळून तुम्हाला व्यावहारिक जीवनातून तो आपला पिकला की नाही शोधायचा, हे तुमचं स्किल आहे. ते मुद्दाम तुम्हाला मी उदाहरण का दिलं की ह्या स्किलमध्ये आता तुम्हाला स्वतःला काहीतरी डेव्हलप करायचं आहे. हे सगळं तुमच्या समोर ताट वाढून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये नेमकं काय खायचंय काय नाही खायचंय यासाठी हे तुम्हाला आता स्वतःला स्किल घ्यायचे. स्किल डेव्हलप करत असताना, कॉलेज जीवनामध्ये असताना, ही NEP पॉलिसी राबवत असताना, याचा फायदा घेत असताना आपल्याला क्रिटिकल थिंकिंग आलं पाहिजे. क्रिटिकल म्हणजे मागास म्हटलं मी तुम्हाला, छोटा मुलगा वाटत जातापासून ते सुरुवात व्हायचं की किती विचार करायचा त्याच्यावर, काय करायचं काय नाही, हे करायचं का ते करायचं ते करायचं, याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग. मी नेहमी एक उदाहरण देतो. एखाद्या ग्लासमधून पाणी काढण्यासाठी बाहेर आपल्याला जर विचारलं बाहेर पाणी काढण्यासाठी किती मार्ग आहेत, तर रघुनाथ माशेलकरांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये एकदा सांगितलं होतं उदाहरण म्हणून सांगतो. तर कोणी म्हणाले की बाबा ग्लास उलटा करा, कोणी म्हणणार की अरे गॅसवर ठेवा म्हणजे पाण्याचा काय होईल, वाफ होईल. कोणी काय म्हणेल ग्लासला एक दगड मारा म्हणजे ग्लास फुटेल. कोणी काय म्हणेल की स्ट्रॉ बुडवा म्हणजे आपल्याला पाणी घेता येईल. आता हे आपल्याला साधारणपणे आपल्या क्रिटिकल थिंकिंगने 4-5 मार्ग सुचले. असे 40 मार्ग आहेत. किती मार्ग आहेत? 40. हे मी नाही सांगत तुम्हाला, एक भारताचे नामवंत शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर साहेब सांगतात की ग्लासमधून पाणी काढण्याचे 40 मार्ग आहेत. आता जर विचारच केला नाही आपण तर म्हणणार, पहिला म्हणणार काय करायचं पाण्यात काढायचं ग्लासमधून, असं काय उलटा करायचं. एवढं झालं उत्तर. हे झालं एक आणि एक उत्तर. पण क्रिटिकल थिंकिंगने तुम्हाला त्याचे अनेक म्हणजे एखाद्या प्रश्नाकडे विविध अंगाने बघण्यासाठी तुम्हाला कसं बघता येईल त्यासाठीचे जे विचार आहेत त्याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग. आता डुबे सरांचे आणि माझे गाईड एकच आहेत PhDचे. आम्ही जेव्हा तिथे गेलो, डॉक्टर शालिग्राम सर मुद्दाम त्यांचा आधारावर पूर्ण उल्लेख मला करावा वाटतो नेहमीच. त्यांच्याकडे आम्ही 20 लोक त्या PhD झालो. सर गेल्यानंतर मला सर म्हणले काय चाललं तुझं डोंगरे? म्हणलं काय नाही सर. ते म्हणले नाही कुठून आला? काय म्हटलं ते? हा नाही कुठून आला. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सर सुद्धा तुम्ही नाही बोलू नका, सर सुद्धा तुम्ही नाही. मला बरं आपलं सर असते ना, फोनवर आपल्याला एखाद्या मित्राचा फोन आला, काय चाललंय? काय नाही बसलं निवांत, नाही का. सुरुवात कशाची सुरुवात होते आपली कम्युनिकेशनची? काय नाही. तर ते म्हणलं नाही हा शब्द चुकून सुद्धा वापरायचा नाही. मग मला नंतर जेव्हा 2 वर्ष ते सर मला विचारायचं काय हा डोंगरे तुझं काय चाललंय, त्यास मी म्हणायचं हा सर तुम्ही ते सांगितलं करतो. त्याचा अर्थ काय? आय लर्न फ्रॉम द फर्स्ट डे की बाबा नाही म्हणायचं नाही. लक्षात. ही एक सुधारणा आपली त्या दिवशी मी करून घेतली. तसं आपल्याला ज्यावेळेस काही अशा घटना घडतात त्याच्यातून आपल्याला बेनिफिशियल काय आहे जर आपण प्रयत्न केला. आणि ते नेहमी आम्हाला एक वाक्य बोलायचे की एखाद्या प्रश्नाचं उत्तर असेल तर ते म्हणायचं मी नाही सांगणार तुम्हाला, ते तुम्ही शोधायचे. तुम्हाला जर मी सांगितलं इथून जामखेडला जा, या सभागृहात सांगितलं जामखेडला जा, तर तुम्ही काय करणार? बाहेर गेल्यावर विचार करणार जामखेड कुठल्या बाजूला आहे. मग त्या लेडीज हॉस्टेलच्या बाजूने बाहेर पडू का मेन गेटमधून? बाहेर पडल्यानंतर लक्षात येणार नाही हा या बाजूचा रस्ता जामखेडचा आहे. म्हणजे तुम्ही काय करणार? त्या ठिकाणी 4 ठिकाणी चौकशी करणार आणि मग तुम्ही अचीव करत मग जामखेडला जाणार समजा. तेव्हा ते म्हणायचे मी तुम्हाला सांगणार नाही उत्तर, हे उत्तर मला माहिती आहे, बरोबर ना प्रोफेसर? पण ते आम्हाला नंतर मग 4-5 दिवसांनी म्हणायचे सापडतं उत्तर मी करणार. याचा अर्थ ते काय करायचे की तुम्हाला एखाद्या गोष्टीकडे क्रिटिकल थिंकिंगने बघता आलं पाहिजे. आणि म्हणून विचार, फर्स्ट देअर वॉज अ गॉड अँड दॅट वॉज थॉट. म्हणून विचार हा अतिशय महत्त्वाचा आहे. फक्त तो विचार कसा पाहिजे? सकारात्मक आणि पॉझिटिव्ह पाहिजे. तर तो वाकड्या शिंगाली आहे आणि तिच्या डोक्यात सिंगलचं डोकं घातलं काय होईल असं विचार येणं साधिक आहे. पण त्याने काय होईल? ती काय उघडून टाकेल, बरोबर? म्हणून विचार करण्यासाठी या शिक्षण प्रक्रियेमध्ये NEP मध्ये तुम्हाला खूप स्कोप दिलेला आहे. 2-3 उदाहरणं सांगतो आणि मग मी थांबतो. कारण किती जरी आपण बोलत राहिलो तरी ही पॉलिसी 1 डे अभ्यास करण्यासारखी नाही. पण निश्चितपणे कागद पेन घेऊन जर समोर बसलं तर आपल्याला निश्चितपणे कळते. पण आजच्या मुलांना पहिलं स्किल तुम्हाला हे करावं लागणार आहे, कागद पेन घेऊन लिहिणे. मोबाईलमध्ये तुमच्या 500 मित्र आहेत, तुम्हाला सांगितलं ना जवळचे 10 मित्र घरी येऊन गेल्यानंतर प्रयोग करून बघा. तुम्ही एक कागद घ्या आणि तुम्हाला आठवणाऱ्या मित्रांची नावं लिहा. मोबाईल बाजूला ठेवून तुम्हाला 10 सुद्धा मित्र आठवणार नाही. त्याच्यातले कामाला येणारे मित्र जवळचे त्यांचे 5चे नाव यादी करा म्हणलं की तुम्हाला येणार नाही. कारण तुम्ही द्यायला जेव्हा बसता ना तेव्हा तुम्हाला कळतं अरे याचे लिमिटेशन काय.
म्हणून जेव्हा तुम्ही ही पॉलिसी लिहायला बसाल आता पेन घेऊन, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी कळायला सुरुवात होतील. म्हणून नव्या पिढीला, नवीन विद्यार्थ्याला माझं आव्हान आहे की हे सगळं करत असताना नेहमी सातत्याने पेन आणि जुनी पद्धत जी होती ना त्या पद्धतीने तुम्ही गेला तर ते काय होतं, तुमचं रिकॉल होतं. आणि म्हणून आपण या स्किलच्या माध्यमातून सांगत होतो, बोलत होतो मी, क्रिटिकल थिंकिंग पण तुम्हाला आणलेलं होतं. छोट्या छोट्या गोष्टी बघा, काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला काही लोकांनी नाव करून नाव दिलेले, अक्षरला ओटूच म्हटलं तर आपण खोला जायचं नाही, ओटूच का म्हणायचं म्हणून दिलं त्याला नाव ओटू. क्रिकेटमध्ये 3 स्टंप का असतात, 4 काय नाही, 2 का नाही. कुणीतरी व्यवस्था निर्माण केली, 3 स्टंप आणले, जगाने मान्य केलेत, आपणही मान्य करायचे. ह्या असे प्रश्न आपल्याला पडण्यापेक्षा आपल्याला असे प्रश्न पडले पाहिजे की ज्या प्रश्नातून स्वतःची तर उन्नती होईल, पण आपल्या मित्रांची, कॉलेजची, समाजाची, आईवडिलांची, देशाची आपल्याला काही उन्नतीत भर घालते. आणि आणखी गोष्टीवर मला निश्चितपणे जाणवते की ग्रामीण भागातल्या मुलांच्याकडे प्रचंड पोटेन्शियल आहे, प्रचंड. असं काही नाही बुद्धिमत्ता दिल्लीला, मुंबईला, पुण्यात येते. ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये अतिशय जबरदस्त ताकद असते, फक्त ती ताकद बाहेर येण्याची वाट बघते आणि त्या ताकदीला स्कोप मिळत नाही, म्हणून कधी ती सप्रेस होते. अब्दुल कलाम साहेब ज्या घरामध्ये वाढले तिरुवनंतपुरम जवळ त्यांचं, तिथे झोपडपट्टीचा एरिया होता आणि अब्दुल कलाम एका किराणा दुकानमध्ये त्यांच्या आईने त्यांना पाठवलं काहीतरी किराणा सामान आणण्यासाठी. आणि ते गेले, तिथे गेल्यानंतर लहान होते ते, स्लम एरिया, सगळं असं वातावरण खूप कठीण. आणि वरून विमान चाललं होतं. मुलांना मुद्दाम सांगतो, लक्ष देऊन ऐका सर्वजण, सर्वसाधारण सगळे, व्हेरी गुड. तर ते विमान चालल्यानंतर त्यांनी काय केलं, ते समजा 50 पैशाची साखर घेतली असं, उडलेले 50 पैशाचं कॉईन त्यांनी असं उडवलं. उडवल्यानंतर तो दुकानदार म्हणला, अरे काय पाहिजे पटकन बोल. तर ते म्हटले की काय नाही, विमान चाललं, त्याला बसायचा विचार करतो. तर त्या दुकानदाराने त्यांची खिल्ली उडवली. 1 रुपया घेऊन आला, त्यातही छटाक साखर न्यायची आणि त्याच्यातही विमानात बसतो, चल इकडं लवकर, असा तो खिल्ली उडून बोलला. पण अब्दुल कलामांच्या तो विचार मनामध्ये गेला, रुजला, फळला. सबकॉन्शियस माइंड, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड वाचा तुम्ही जोसेफ मर्फीचं. त्याच्यामध्ये सबकॉन्शियस माइंडचा विचार जो असतो ना की एखादी गोष्ट आपल्या मनाच्या जाते, तिथं रुजते, फळते आणि त्याला जेव्हा रोखता येतं. तर ते लहानपणी पाहिलेलं स्वप्न अब्दुल कलामांनी विमान बसण्याचं, ते आयुष्यभर अनेक ठिकाणी ते भारताचे राष्ट्रपती म्हणून अनेक ठिकाणी विमानात तर करायला. याचा अर्थ मी तुम्हाला का सांगतोय, एखादी गोष्ट तुमच्या मनात असतील त्या याला आपण मूर्त स्वरूप देण्यासाठी किती त्याला एक्सप्लोर करतो, हा भाग मला सांगायला होता. आणि म्हणून क्रिटिकल थिंकिंगचे 2 उदाहरण सांगतो आणि थांबतो. फुटबॉलच्या मॅचमध्ये अनेक ठिकाणी खूप लोकांना आर्थिक प्राप्ती व्हायची फुटबॉलच्या मॅचेसमध्ये. आणि मग त्यांच्या मनात विचार आला, अरे की हे फुटबॉलमध्ये एवढे लोक का आकर्षित होतात, आपण क्रिकेटमध्ये का होत नाही. त्या मॅच असायच्या बघा, टेस्ट मॅच, 50-50च्या मॅच. आणि अशी चर्चा चालू होती, मोठमोठे नामवंत लोक बसले होते मॅनेजिंग काउन्सिलचे. आणि एका शेवटच्या माणसाच्या क्लर्कच्या मनात विचार आला की इथं मला मी बोलू का. बाकीचे त्याला थांबला, अरे मोठे मोठे माणसं तू कशाला बोलतोस, तू बोला नको, तुझे काहीतरी तुला काढून टाकतील, हा होतो. मला बोलू द्या. तर मला माझं एक मत आहे की आपण जर याचा टाइम कमी केला आणि याला जर आपण 50-50 20-20 आणलं तर काय होईल. मग सांगितलं तसं, सुरुवातीला कुठल्याही चांगल्या गोष्टीची खिल्ली उडवली जाते, पण ती नंतर हळूहळू व्यवहार दृष्ट्या योग्य असेल तर ती स्वीकारली जाते. आणि ती गोष्ट त्या काउन्सिलने स्वीकारली आणि आज जगभरामध्ये 2020च्या मॅच एवढ्या प्रसिद्ध झाल्या. नंतर त्या माणसाचा त्यांनी जाहीर काही मानधन देऊन सत्कार केला. याचा अर्थ काय की त्याच्या मनात जो विचार आला होता, तो विचार जर त्यांनी दाबला असता, तिथे रुजला नसता, तर कदाचित त्याला. असे अनेक उदाहरण आहेत बघा, अनेक म्हणजे इतके उदाहरण सांगता येतील तुम्हाला. एका ठिकाणी अशी सभा चालू होती सर, आणि त्या सभेमध्ये असंच एका स्टेजवरून एक माऊस, उंदीर जाताना दिसला. आता असा जर प्रश्न आला, एखादा उंदीर तुला दिसला, तुला काय वाटतं असं विचारलं मी सभागृहात, तर कोणीतरी म्हणेल की नाही नाही उंदीर नव्हतं यायला पाहिजे इथं. कोणी म्हणाल की जरा एवढं मोठं सभागृह चांगलं आहे पण हे जरा शिपाई काम करत नाही का. तिसरा काहीतरी म्हणेल की
नाही दिसत, त्यांचं पिंजरे बसवलं नाही, अमुक तमुक असे 50 प्रश्न येतील. पण डिझनीलँड मधला जो डिझनी होता त्याने एक विचार केला, अरे हे मंदिर जर एवढ्या सभागृहाचं लक्ष वेधून घेत असेल, साधारणपणे हलणारी वस्तू, चालणारी वस्तू अशा असते ना, लहान मुलांना आवडते, मग आपण जर त्याला मिकी माऊसच्या स्वरूपात जर मार्केटमध्ये आणलं तर काय होईल. मग त्याने त्या पद्धतीने मिकी माऊस आणला त्याच्या विचारातून. ह्याचं मूळ कुठं जातं तर त्या सभेमध्ये दिसणारा छोटासा उंदीर. तो म्हणला असता आपल्या आपण म्हणलं उंदीर काय त्याला आला समजा, काय त्याला आता जो नाही आला पाहिजे, काळजी घ्या असं म्हणलं. पण त्याने त्याचा टेकिट अनादर असा विचार केला. आणि मग टेकिट अनादर जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टीचा उपयोग होतो आणि आपल्यामध्ये असलेलं जे सामर्थ्य ते आपल्याला बाहेर प्रकट होतो. बघा, जसा आपल्याला नेहमी विचारलं ए फॉर, सगळे म्हणतात ऍपल ऍपल, ए फॉर ऍपल, कारण आपल्याला ए फॉर ऍपल शिकवलेलं. आउट ऑफ बॉक्स जर विचार जर केला, ऑक्सफोर्डच्या डिक्शनरीमध्ये जवळजवळ 250 शब्द आहेत ए ने सुरुवात होणार आहे, पण आपण ए फॉर ऍपल. आणि आणखी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मला, ए ने जरी अल्फाबेट सुरू होत असला तरी स्पेलिंग लिहायला घेतलं ना तुम्ही 1 2 3 4 5 6 7, तर 1000चं स्पेलिंग लिहिताना पहिल्यांदा ए येतो. बघा, घरी गेल्यावर प्रयोग करा, लिहा. आता नको 1 2 3 4 चे स्पेलिंग लिहायला बघा आणि ए कुठे येतो तुम्हाला 1000च्या वेळेस येतो. मग असा विचार केला आपण सहज, अरे ए तर आपला अल्फाबेटचा पहिला शब्द आहे आणि हा एकदम इतका उशिरा काढला, याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग. तर जगामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, त्यामध्ये आपल्याला क्रिटिकल थिंकिंग कसं करता येईल. मुंबईमध्ये एका सेकंड इयरच्या मुलाच्या इंजिनिअरच्या विद्यार्थ्याने असाच त्याने मानसिकतेचा अभ्यास केला. पालकांच्या गर्दी आहे, खूप क्राऊड आहे, पालक बेचैन होतात मुलाला शाळेत पाठवल्यावर. मग त्याने अभ्यास काय केला की हा मुलगा घरून डबा घेऊन बाहेर निघाला. शहरातली मुलं एकदम लाडकी असतात, त्यांना आई अगदी दारात डबा आणून देते आणि मग ते गाडीत बसतात आणि मग ते त्यांचा प्रोग्राम सुरू होतो. आपल्याला किती दणकट नसतात. आपण जेवढे जिल्हा परिषदेचे शाळेतले आहेत ना सगळे एकदम सगळ्या बाजू विचार करणारा असतो. आणि मग त्याने त्या मानसिकतेचा अभ्यास केला त्या ग्रामीण शहरी भागातल्या आईचा, तिची मानसिकता. मग त्याने विचार केला, अरे आपण सॉफ्टवेअर का डेव्हलप करू नये. मग मुलगा आईने शाळेत येताना दारात आणून सोडला, त्याला चढून दिलं की त्याचं जे थंब आणि त्याचं जे आयडेंटिटी आहे त्या पद्धतीने त्या आईला मेसेज येतो की त्याला जागा मिळाली. शाळेत तो शाळेत पोहोचला. शाळेत पोहोचल्यानंतर तो शाळेत वर्गात गेला. वर्गात गेल्यावर त्याला शिक्षकांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचे त्याने एवढ्या प्रश्नामध्ये सहभाग घेतला त्या आईला मेसेज मिळतो. परत तो टिफिन खायला बसलेला आहे, आईला मेसेज मिळतो. मग तो परत घरी आला. हे सारा मला तिथलं कौतुक नाही करायचं त्याचं, पण त्या मुलाने त्या मानसिकतेचा, त्या आईचा विचार करून अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. त्याला $500 मिलियन ते लोकांनी सॉफ्टवेअर घेतलं. हे 2-3 उदाहरणं मी तुम्हाला मुद्दाम का सांगितले, मिकी माऊसचं असेल, क्रिकेटचं, की छोटीशी गोष्ट आहे पण त्या छोट्या गोष्टीतून त्यांनी विचार केला. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांना माझं नम्र आव्हान असेल की ज्यांना पुढे जायचं आहे, कर्जत महाविद्यालय एक नामांकित देशातलं फार मोठं महाविद्यालय आहे. म्हणजे पास व्हायला खूप अडचणी असतात. जसं नॅक नावाचे, आम्ही आता सगळे नॅकचं काम करतो, मला माहिती आहे. नॅक कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होतो मी हडपसरला. पास होणं वगैरे, त्याच्यातून मग 60% मिळणं वगैरे, त्याच्यातून मग 70% डिस्टिंक्शन, त्याच्यातून मग 80%, त्याच्यातून मेरिट लिस्टमध्ये येणं वगैरे. पण या महाविद्यालयाने पहिल्यांदाच नुसते पास झाले नाही, नुसतं फर्स्ट क्लास मिळाला नाही, नुसतं डिस्टिंक्शन मिळालं नाही, जगातल्या देशातल्या नामांकित महाविद्यालयाच्या रँकमध्ये हे कॉलेज आपल्या सगळ्या सहकारी प्राध्यापकांनी तुमच्या माध्यमातून गेलेली मागाशी सांगितलं. आणि म्हणून एवढं भारी महाविद्यालय, तुम्हाला एवढं एन्व्हायरमेंट आहे. फक्त काम तुमचं काय की आलेली जी पॉलिसी आहे प्राध्यापकांनी सांगितलेली त्याचं बारकाईने चिंतन मनन करून. आणि आणखी एक गोष्ट आणखी जाणवते बघा, सभागृहामध्ये विद्यार्थी सगळीकडेच विद्यार्थिनी खूप संवेदनाशील असतात, त्यांना खूप जाणीव असते आणि मुलींना खूपच भविष्यात. आता तुम्हाला नाही असं नाही तर तुम्हाला की आमचं काय करणं नाही. तर ह्या याच्यामध्ये जेवढे तुम्ही मन लावून अभ्यास कराल, चिंतन कराल, वाचन कराल, मनन कराल आणि या पॉलिसीचा फायदा घ्याल तर तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आहे. अदरवाईज आत्ताची सध्याची परिस्थिती किचकट आहे, त्यावर मी बोलत नाही, त्यावर भाष्य करत नाही, पण तुम्ही जाणता ते बेकारी, बेरोजगारी, अनेक गोष्टी आहेत. पण जर क्वालिटी आपण जर मिनिट टू मिनिट दिला, महाविद्यालयानंतर आपण खूप मनपासून अभ्यास केला, आपल्यामध्ये असलेला गुण एखादा, स्पोर्ट्समध्ये स्किल आहे,
एखादा कल्चरलमध्ये स्किल आहे, एखादा संगीताच्या क्षेत्रात स्किल आहे, काहीतरी तुमच्याकडे तुम्ही तुमचं शोधायचं आणि त्याच्या माध्यमातून जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने यश मिळू शकता. तरच या सगळ्या उपद्रवाचा सगळा फायदा होईल. जर आपण ही पॉलिसी राबवण्यात यशस्वी झालो तर आपण जगाचा राज्य करू आणि जर काही गोंधळ झाला तर आपलाच गोंधळ आपल्याला कळणार नाही अशी परिस्थिती आहे. अनेक गोष्टी आहेत त्या दुसऱ्या बाजूच्या, मी त्या तुम्हाला प्रशासकीय सांगितलं नाही, जागा प्राध्यापक संख्या अमुक तमुक तमुक त्याचं मी तुम्हाला काहीच बोललो नाही. फक्त तुम्हाला त्याच्या पॉझिटिव्ह ज्या काही त्यातल्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केला. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी गेले 37 वर्ष मी संस्थेत काम करत होतो, आता बाहेर पडलो. पण रयत शिक्षण संस्थेसारखे ग्रामीण भागातले टॅलेंट असणारे मुलं जगाच्या पाठीवर लगेच कुठेही एवढे सापडत नाही. फक्त त्यांना ते वाट शोधत असतात की आपल्या संधीचं निर्माण करण्याचं, आणि तुम्ही ते कराल अशी मला निश्चितपणे खात्री आहे. तुम्ही जर मोठे व्हाल विद्यार्थी मित्रांनो, रयतमध्ये खूप वर्ष काम केल्यामुळे भावनिक थोडंसं बोलतो. तुम्ही जर मोठे व्हाल त्यावेळेस तुम्ही स्वतः मोठे व्हालच. जेव्हा एखादा मुलगा मंत्रालयात भेटतो आणि नमस्कार सर, मी कर्जतचा दादा पाटील महाविद्यालयाचा, तुम्हाला बोलायला सांगतो मी मुद्दाम. आता आमच्याकडे जामखेडला महेश पाटील साहेब आहे, PI ते एकदा कॉलेजवर आले होते, ते आवर्जून बोलले नाव करतात. कर्जत म्हटलं आणि दादा पाटील म्हटलं की ते भावनावश होतात. तर ते या कॉलेजच्या कट्ट्यावर बसले होते कुठेतरी, आणि आमचे एक मित्र आहेत खांदवे म्हणून, ते फार मिस्किल स्वभावाचे होते, तेही प्राचार्य झाले नंतर खांदवे. तर ते त्यांना काय म्हटले त्या महेश पाटील साहेबाला, अरे उंचा पुरा दिसतोय अभ्यास करतो का नाही इथं या कट्ट्यावर कर्जत कॉलेजच्या. आणि ते म्हणले वर आले, ते त्याला ओबिडियंट होते, म्हणजे करतो सर अभ्यास. अरे अभ्यास कर, देखना आहे, स्मार्ट आहे, काहीतरी तुला फायदा होईल. ते नेहमी सांगतात मला, माझ्याकडे कॉलेजमध्ये आले मी नेहमी उदाहरण सांगतात, हे सवयीतूनच सांगतात आमच्या कॉलेजवर मुलांना. तर म्हणले मी त्या खांदवे सरांचा शब्द इतका लावून घेतला मनाला, अरे आपल्याकडे काहीतरी पोटेन्शियल आहे हे सरांनी सांगितलं, आपण केलं पाहिजे. आणि त्यांनी MPSCच्या माध्यमातून ते पोलीस इन्स्पेक्टर झाले, ते आता जामखेडला कार्यरत आहेत. आणि ते वारंवार सांगतात की सर कर्जत कॉलेज जर नसतं तर माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या मुलाला ही संधी मिळाली नसते. म्हणून अनेक लोक आहेत, जेव्हा एखादा मुलगा भेटतो मंत्रालयाच्या तिथे आणि म्हणतो सर मी कर्जतचा विद्यार्थी, तुमचा विद्यार्थी, त्यास आमची छाती आमचं ऊर एकदम आनंदाने भरून येतो. आणि जसं तुम्ही मोठे होता, तुमचं नाव कमवता, स्वतःचं नाव कमवता, आईवडिलाचं नाव मोठं होतं, रयत शिक्षण संस्थेचं नाव होतं, कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे आता परिश्रम केले त्याचं नाव होतं. आणि ते तुम्ही सर्व कराल अशी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करून आदरणीय प्राचार्यांनी मला संधी दिली, या सर्वांचं मी अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.